श्री गुरुचरित्र अध्याय 26 वेद विस्तार कथनम नाम षड्विंशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी नका भ्रमुरे युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद आहेती। वेद व्यास ऐसा मुनी नारायण अवतरोनी, वेद व्यस्त करोनी व्यास नाम पावला। तेणेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले, शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा। तया शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे ऐका। पहिलं वैशंपायन निका, तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंतु शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास। त्यांसी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता, एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांत। चारि वेद के विवाचिता अनंत महिमा वेदांची, या वेदांचे आद्यंत सांगेन ऐका एकचित्त। पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता, ब्रह्मकल्प 3 फिरले वर्षे शत वाचले। ब्रह्मचर्य आचरले वेद पूर्ण शिको म्हणूनी, लवलेश आले त्यासी पुनरपि करी तपासी। ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी, काय मागसी म्हणूनी। भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी। वेद शिकेन आद्यंतेसी ब्रह्मचर्याश्रमी। वेदांत मज दावावे सर्व माते शिकवावे, ऐसे वर मज व्हावे म्हणून चरणी लागला। ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही या वेदांसी। सर्व केवी शिको म्हणसी आमासी वेद अगोचर। तुझ दाखविन पाहे सकळ करोनिया मन निर्मळ। शक्य झालिया सर्व काळ अभ्यास करी भारद्वाजा, ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दाखवी वेदांसी। दिसता ती 3 राशी गिरिरूप होऊनी, ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस झाले भय। वेदराशी 3 गिरिमय केवी शिकू म्हणूनी, ब्रह्मकल्प 3 वरी आचरलो आश्रम ब्रह्मचारी। शिकलो वेद तावन्मात्र एवढे गिरी कधी शिको, म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला। म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून, या वेदांचे आद्यंत आपण पाहावया अशक्त। तूची जाणसी जगन्नाथ जे देसी ते घेईन, तू शरणागता आधार। माझे मनी वासना थोर, वेद शिकावे अपार म्हणून आलो तुझपाशी। वेद आहे ती अमित इतके शिकावया अशक्त, येईल तुमच्या चित्तात तितुके ध्यावे आम्हासी। ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी, देता झाला मुष्टी 3 अभ्यासा करी म्हणून। 3 वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तात्काळ, ऐसे 4 वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज। अजून पुरते नवे त्यासी केवी शिकू पाहता वेदांसी। सांगेन तुम्हा एकेकासी चौघे वाचा 4 वेद। पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास। सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया। शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी। विस्तारावा आद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू, ऐसे विनविती 4 जण मुनी धरिती व्यास चरण। कृपा करिगा गुरुराणा नारायणा व्यासराया, करुणा वचन ऐकोनी व्यास सांगे संतोषोनी। पहिलं शिष्यात बोलावोनी ऋग्वेद निरोपित, ऐक पहिलं शिष्योत्तम सांगेन
ऋग्वेद महिमा पठण करिगा धर्म कर्मा ध्यान पूर्वी करोनी पैलवणे व्यासासी बरवे विस्तारावे आम्हासी ध्यानपूर्वक लक्षणेसी भेदा भेद निरोपावे त्यात शक्य जे आम्हासी तेची शिको भक्तीसी तू कामधेनु आम्हासी कृपा करिगा गुरुमूर्ती व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान परियेसी वर्णरूप आहे कैसी भेदा भेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रिगोत्र म्हणा सदा ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियेसी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तीर्ण ग्रीवा कंठ असे कुंचित केशी श्मश्रू प्रमाण द्विरत्नी दीर्घजाण ऋग्वेदायसे रूप धारण मूर्ती ध्यावी येणे परी आता भेद सांगेन ऐका प्रथम चर्चा श्रावका द्वितीय चर्चा श्रवणिया ऐका पारक्रम दोन्ही शाखा जटा शकट शाखा दोन्ही सातवा दंड म्हणोनी भेद सप्त निर्गुणी पाच भेद आणि सती शकला बाष्कला दोन्ही आश्वलायनी शांखायनी पाचवी मांडुकेया म्हणोनी ऐसे भेद द्वादश श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी ऐस या ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार या कलियुगा भीतरी म्हणवीसी वेदचारी वाया करीसी थोरी अध्यापक म्हणून या तया द्वादश भेदात एक शाखासे विख्यात सलक्षण व्यक्त कवन जाणे सांगमज नारायण व्यास मुनी शाखा द्वादश विस्तारोनी सांगितल्या संतोषोनी पैलवणी जय शिष्यासे ऋग्वेदाचे भेद ऐसे सांगितले वेद व्यासे श्री गुरु म्हणती हर्षे मधुन्मत्त द्विजांसी यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा व्यास म्हणे शिष्यासी ऐक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत रुद्र म्हणा त्रिष्टुप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृशम मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपालधरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत्नी दीर्घ जाण यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायन परियेसी ऐशिया यजुर्वेदासी भेद असती शायशी सांगेन ऐका भरवयसी म्हणे व्यास शिष्याते प्रथम चरका आव्हरका तिसरी नामे कठायिका प्राच्यकठा चतुर्थीका कपिष्ठाला पाचवी पै सहावी असे चारायण वार्तातव्या सातवी खूण श्वेतमणिजय आठवी जाण श्वेताश्वतर नवमी मैत्रायणी असे नाम शाखा असे हो दशम तीसी भेद उत्तम सती सात परियेसा मानवा दुंदुभा दोनी तिसरा ऐके या म्हणोनी वाराह नाम चौथा खुणी भेद असे परियेसा येरा नाम हरिद्रवा भेद जाणा तुम्ही पांचवा श्याम मणिजय सहावा सातवा श्यामायणी जाणा वाजसने या शाखेसी भेद असती अष्टादशी नामे सांगेन परियेसी श्री गुरु म्हणती ब्राह्मणांते वाजसनेय नाम एक द्वितीय नाम जाबालिक बौधेय नाम विषेक चतुर्थ काण्व परियेसा माध्यम दिन पंचमेसी शाफे नाम षष्ठेसी तापनीय सप्तमेसी कापाल
काल अष्टम विख्यात पौंड्रवत्स नाम विख्यात अवाटिक नामे उन्नत एकादश भेद नित्य परमावटिक परियेसा पाराशर्य द्वादशी वैनेय नामे त्रयोदशी चतुर्दश भेद पुससी वैधेय म्हणती तयाते अवधेय नाम विशेषी जाण शाखा पंचदशी गालव मणिजे षोडशी सप्तदशी बैजव नाम कात्यायनी नाम विशेषी शाखा जाण अष्टादशी वाजसनीय शाखेसी भेद सती येणे परी तैत्तिरीय शाखा भेद दोन्ही व्यास सांगे विस्तारोनी औख्या कांडिकेया म्हणोनी यासी भेद पांच सती आपस्तंभी असे थोर शाखा असे मनोहर यज्ञादि कर्मे आचार विज्ञान असे तयात दुसरा जाणा बहुधायनी सत्याषाढी असे त्रीणी हिरण्यकेशी म्हणोनी चौथा भेद परियेसा अवखेयी म्हणोनी नाव भेद असे पाचवा अनुक्रमे पडावा म्हणे व्यास शिष्यासी षडंगे असती विशेषे नामे तयाची सांगेन ऐके शिक्षा कल्प व्याकरणिक निरुक्त छंद ज्योतिष यासी उपांगे असती आणिक त्यांची नामे तू ऐक प्रतिपद अनुपद देख छंदस तिसरा परियेसा भाषा धर्म पंचम मीमांसा न्याय सप्तम तर्क सहित अष्टम उपांगे असती परियेसा परिशिष्टे अष्टादश असती ऐका विशेष विस्तार करुणी परियेस व्यास सांगे शिष्यासी पूर्वे होत्या वेदराशी शिकता अशक्य मानवांसी म्हणून लोकोपकारासी व्यासे केला विस्तार शाखा भेद येणे परी विस्तार केला परिकरी जे जे मती आपले उदरी तितुके शिकावे म्हणून येणे परी विस्तारी सांगे व्यास परिकरी वैशंपायन अवधारी विनवी तसे तये वेळी यजुर्वेद विस्तारेंसी निरोपिला आम्हासी शाखा वेद अनुक्रमेसी वेगळाले करोनिया संदेह होता आम्हासी मूळ शाखा कवणायशी विस्तार करोनी प्रीतीसी निरूपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी बरवे पुसिले आम्हासी या यजुर्वेदासी मूळ तुम्हा सांगेन मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडता मिश्रिता तेची मूळ असे ख्याता यजुर्वेद म्हणजे तया आणि एकासे खूण संहिता मिळवणी ब्राह्मण तोची यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पल्लव यज्ञादि कर्म क्रियेसी हेची मूळ परियेसी अभ्यास करिगा विधींसी म्हणे व्यास शिष्याते ऐकून या वैशंपायन विनवीतसे कर जोडून यजुर्वेद मूळ विस्तारून निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी सांगेन ऐक विस्तारेसी ग्रंथत्रय असती यासी अभ्यास करी म्हणतसे सप्त अष्टक संहितेसी एकाचे विस्तारेसी सांगेन तुझ भरवसी म्हणे व्यास शिष्यांते प्रथम ईशेत्वा प्रश्नासी अनुवाकासती चतुर्दशी 8 अधिक 20 50 असती परियेसा आपौंदंतु प्रश्नासी अनुवाकासती चतुर्दशी 4 अधिक 30 प्रश्नासा तुम्ही जाणाव्या देवस्यत्वा प्रश्नासी अनुवाक असती चतुर्दशी 1 अधिक 30 50 जाणा विस्तार चौथा प्रश्न आद देती षट्चत्वारिंशत् अनुवाक ख्याती 50 जाणा निरुती वेदाधिक 50 देवासुर नामक प्रश्न अनुवाक 11 पूर्ण 50 सती 51 पंचम प्रश्नी अवधारा सत्वासींचा इति प्रश्न
द्वादश अनुवाक परिपूर्ण पन्नासा एकावन्न असती सहाव्य प्रश्नासी पाकयज्ञ नामक प्रश्न त्रयोदश अनुवाक जाण पन्नासा असती एकावन्न सप्तम प्रश्नी विस्तार अनुमत्तैति प्रश्नासी अनुवाक जाणा द्वाविंशी द्विचत्वारि पन्नासा त्यासी प्रथम अष्टक येणे परी प्रथमाष्टकासी प्रश्न त्याची संख्या सांगेन ते ऐका चित्त देऊन प्रश्न अष्ट जाणीजे एक शत चत्वारी अधिक सहा निर्धारी अनुवाका सती परिकरी अंतःकरणी धरावे पन्नासा सती ख्यातीसी त्रिशताधिक 42 प्रथमाष्टकी जाणा ऐसी म्हणून सांगे व्यासमुनी द्वितीयाष्टक विस्तार सांगेन तुझ परिकर प्रथम प्रश्नांचे नाम थोर वायव्यासे म्हणावे प्रथम प्रश्न विशेष अनुवाक जाणा एकादश 65 असती पन्यासा एकचित्ते पर्येसा पुढे असे द्वितीय प्रश्न नाम प्रजापती गुहान द्वादश अनुवाक तुम्ही जाण दश सप्तक एक पन्नासा आदित्येभ्य नामक प्रश्नासी अनुवाक जाणा चतुर्दशी षट अधिक 85 पन्नासा तुम्ही पडाव्या प्रश्न देवा मानुषी अनुवाक जाणा चतुर्दशी अष्ट अधिक 44 पन्नासा तुम्ही वाचिजे म्हणता जाय महापाप प्रश्नासे विश्वरूप द्वादश अनुवाक स्वरूपचारी अधिक 70 पन्नासा समिधा नाम प्रश्नास निरुते अनुवाक द्वादश दश सप्तक पन्नासा असती त्यास एकचित्ते पर्येसा ऐसे द्वितीय अष्टकासी 6 प्रश्न पर्येसी 5 अधिक 70 अनुवाक तुम्ही जाणावे पन्नासाची गणन सांगेन तुझ विस्तारोन 380 जाणा वेदाधिक पर्येसा तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा मनोहर वैशंपायन शिष्य थोर गुरुमुखे ऐकतसे तिसरा अष्टक प्रश्न प्रथम नाम प्रजापतीर काम अनुवाक एकादश उत्तम द्विचत्वारि पन्नासा त्यासी दुसरा प्रश्न असे जाण नाम यौवैपवमान एकादश अनुवाक जाण षट्चत्वारि पन्नासा त्यासी तृतीय प्रश्न बरवी नाम असे अग्नि तेजस्वी अनुवाकांची एकादशी 36 पन्नासा त्यासी चौथा प्रश्न विवायेत एकादश अनुवाक ख्यात षट्चत्वारि पन्नासा त्यात एकचित्ते पर्येसा पुढे प्रश्न पंचम म्हणावे पूर्ण पश्चात नाम अनुवाक 11 उत्तम 36 पन्नासा त्यासी ऐसे 5 प्रश्न तृतीयाष्टकासी अनुवाक 85 त्यासी 200 अधिक 6 त्यासी पन्नासा असती अवधारा चौथा अष्टक प्रथम प्रश्न नामे असे युंजान एकादश अनुवाक खूण षट्चत्वारि पन्नासा त्यासी प्रश्न विष्णु क्रमेसी अनुवाक असती एकादशी 8 अधिक 44 पन्नासा त्यासी विस्तार तिसरे प्रश्न उत्तम नाम जाणा तुम्ही अपान त्रयोदशानुवाक नेम 36 पन्नासा त्यासी चौथा प्रश्न रश्मिरसी अनुवाक असती द्वादशी सप्ताधिक 30 त्यासी पन्नासा ऐसे तुम्ही जाणा नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न जाणा पंचम एकादश अनुवाक नेम सप्ताधिक 20 पन्नासा अश्मन्नूर्ज प्रश्नास नव अनुवाक
अनुवाक विशेष षट्चत्वारि पन्नासा त्यास एकचित्ते पर्येसा प्रश्न आज्ञा विष्णुसी अनुवाक जाणा पंचदशी एक न्यून 40 पन्नासा त्यासी विस्तारे ऐसे चतुर्थाष्टकासी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाका सती 82 त्रिद्विशत एक उणे 80 पन्नासा पंचमाष्टक प्रथम प्रश्न नामे सावित्राणि जाण पन्नासा षष्टी एक उणे 11 अनुवाक ख्यात विष्णुमुखा प्रश्नासी अनुवाक असति 12 चतुष्षष्टि पन्नासा त्यासी श्री गुरु म्हणती द्विजांते तिसरा प्रश्न उत्सन्न 12 अनुवाक धरा खूण पन्नासांसी द्वयन्यून पन्नासा असति पर्येसा चौथा प्रश्न देवासुरा अनुवाक असति त्यासी 12 षष्टीसी 2 उण्या करा पन्नासा असति पर्येसा यदेकेन नाम प्रश्न 24 अनुवाक खूण 2 अधिक षष्टी जाण पन्नासा असति पर्येसा हिरण्यवर्णा षष्ठ प्रश्न 23 अनुवाक जाण षष्टी मध्ये 6 न्यून पन्नासा असति पर्येसा यो वा आयथा नामे प्रश्न 26 अनुवाक जाण षष्टी मध्ये 2 न्यून पन्नासा असति पर्येसा पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक 100 त्यांसी 20 अधिक विस्तारे त्रीणि अधिक चतुष्शत पन्नासा असति जाणा विख्यात मन करुणी सावचित्त ऐका म्हणे तये वेळी षष्ठमाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न पर्येसी प्राचीन वंश म्हणा ऐसी 11 अनुवाक जाणा अधिक 6 सारा 37 पन्नासा त्यासी पर्येसी विस्तार करुणी शिष्यासी सांगतसे व्यासदेव यदुभव नाम प्रश्नासी अनुवाक जाणा 11 एके उणे षष्टीसी पन्नासा असति पर्येसी तिसरा प्रश्न चात्वाल 11 अनुवाक माळ पन्नासा षष्टी द्वय स्थूळ तिसरे प्रश्न पर्येसी चौथा प्रश्न यज्ञेन 11 अनुवाक जाण पन्नासा एक अधिक पन्न एक चित्ते पर्येसा इंद्रवृत्र नाम प्रश्न 11 अनुवाक जाण द्विचत्वारि पन्नासा खूण पंचम प्रश्न येणे परी सुवर्गाय प्रश्नासी अनुवाक असति 11 त्रीणि अधिक 40 पन्नासा असति पर्येसा सहावाष्टक परिपूर्ण यासी 6 असति प्रश्न 66 अनुवाक जाण त्रयस्त्रिंशत पन्नासा सप्तमाष्टक प्रथम प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाक 20 असति खूण 85 पन्नासा त्यास साध्या जाणीजे द्वितीय प्रश्न अनुवाक 20 असति खूण 50 पन्न परिपूर्ण एक चित्ते पर्येसा प्रजवं वा नाम प्रश्नासी अनुवाक 20 पर्येसी द्विचत्वारि पन्नासा त्यासी श्री गुरु म्हणती ब्रह्मणा ते बृहस्पतिरकाम प्रश्न 22 अनुवाक जाण त्रीण्यधिक पन्न खूण पन्नासा असति अवधारा प्रश्न असे पंचम गावो वा नामे उत्तम 25 अनुवाक नेम 4 पन्नासा त्यासी सप्तमाष्टक संहितेसी प्रश्न 5 पर्येसी 170 अनुवाक असति विस्तार द्विशतावरी अधिकेसी 51 असति पन्नासी सप्तमाष्टक असे सुरसी एक चित्ते पर्येसा सप्ताष्टक संहितेसी प्रश्न 74 भरवसी षट्शत एक अधिकेसी 50 अनुवाक विस्तार द्विगुणे शतद्वय सहस्त्र
दोन्ही 50 तुम्ही जाणून पठण करा म्हणून व्यास सांगे शिष्यासी 3 अष्टक ब्राह्मणात असती जाण विख्यात सांगे नायिका एक चित्त म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 पर्येसी नामे सांगेन सुरसी एक चित्त पर्येसा प्रथम प्रश्न ब्रह्म संधत्त नामासे विख्यात अनुवाक 10 विस्तृत अशिति दशक असते मनोहर उद्वन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक दशक 50 वाजपेयी अनुसंधान देवासुरा प्रश्न तिसरा 83 दश अनुवाक जाण 5 अधिक 66 दशक खूण चौथा उभय नाम प्रश्न 10 अनुवाक मनोहर संवत्सर गणित 6 अधिका 83 जाणा तुम्ही दशका 5वा असे अग्निकृत्तिका प्रश्न असे अवधारा 83 अनुवाक 12 सांगेन ऐका दशक 2 अधिक 66 विशेष एक चित्त पर्येसा 6वा प्रश्न अनुमत्य अनुवाक 10 प्रख्यात 5 अधिक 17 निरुत दशक 83 अवधारा 7म प्रश्न धरा खूण नाम त्या एतद् ब्राह्मण 10 अनुवाक आहेत जाण 64 दशक 83 8वा वरुणस्य नाम प्रश्न अनुवाक 83 10 जाण 7 अधिक 30 प्रमाण दशक 83 मनोहर प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 पर्येसी अष्टसप्तति अनुवाक 83 एक चित्त पर्येसा 1 उणे 5 शत दशक आहेत विख्यात वैशंपायन ऐकत गुरुमुखे करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाणा 11 60 दशक मनोहर प्रजापतिर काम कांड प्रश्न दुसरा महागोड 11 अनुवाक दृढ 3सप्तति दशक 83 कांड ब्रह्मवादीन 11 अनुवाक जाण दशका आहे 83 पन्न एक चित्ते पर्येसा जुष्टो नाम प्रश्न ऐक अनुवाक 8 अशीति दशक वैशंपायन शिष्यक गुरुमुखे ऐकतसे प्रश्न प्राणो रक्षति 8 अनुवाक 83 ख्याती 5 अधिक 44 दशक तुम्ही ओळखीजे स्वाद्वित्वानामे षष्टम सौत्रामणि प्रश्न उत्तम अनुवाक सती 20 खूण 86 दशक 83 सप्तम प्रश्न त्रिवृत्तासी अनुवाक सती 18 6 षष्टीसी दशक 83 मनोहर अष्टम प्रश्न पिबो अन्न अनुवाक असती 9 जाण 80 एक ऊणा दशक 83 मनोहर द्वितीय अष्टम ब्राह्मणासी 8 प्रश्न पर्येसी वेद उणे शतक 83 अनुवाक असती मनोहर 5 शता उपरी 1 उणे 4 दशक आहे ते विस्तार एक चित्ते पर्येसा तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न असती 12 नामे त्यांची पर्येसी एक चित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्नः पातु 6 अनुवाक विख्यातु 3 अधिक 66 दशक तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक 10 असती जाण 85 दशक खूण एक चित्ते पर्येसा तिसरा प्रश्न प्रत्युष्टरक्ष अनुवाक असती 11 एका उणे 80 दशक एक चित्ते अवधारा चौथा प्रश्न ब्रह्मणेसी अनुवाक 1 पर्येसी 1 उणे 20 दशक 83 मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य
त्रयोदश अनुवाक विख्यात एक उणे 30 दशक एक चित्ते पर्येसा सहावा प्रश्न अंजंती पंचदशानुवाक ख्याती अष्ट अधिक त्रिंशती दशक त्यासी जाणावे अच्छिद्र नाम प्रश्न चतुर्दश अनुवाक जाण 30 अधिक शत खूण दशक त्यासी मनोहर प्रश्न अश्वमेधासी संग्रहण्य ख्यातीसी अनुवाक सती त्रयोविंशी 91 दशक प्रजापतिर्नाम अश्वमेध असे उत्तम त्रयोविंशति अनुवाक नेम 4 अधिकाशिती दशक त्यासी संज्ञान मणिजय काठका एकादश अनुवाक असती ऐका एका उणे 50 दशक एक चित्ते पर्येसा दुसरा लोकोसी काठक 10 अनुवाक असती ऐक 2 अधिक 60 दशक व्यास म्हणे शिष्यासी द्वादश प्रश्न तुभ्य काठकासी अनुवाक 9 पर्येसी 6 अधिक 50 दशक त्यासी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणांत 12 प्रश्न विख्यात अनुवाक 1 785 दशक जाणा तिनी अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन पर्येसी 8 अधिक 20 एक चित्ते अवधारा 320 एक अधिक पर्येसी अनुवाक आहे विस्तारेंसी परात ब्राह्मणासी पर्येसा दशक संख्या विस्तार 800 अधिक सहस्त्र त्रयोविंशति उत्तर अधिकासती पर्येसा आता सांगेन अरण त्यासी असती 10 प्रश्न विस्तारोनिया सांगेन एक चित्ते अवधारा भद्रनाम प्रथम प्रश्न 32 अनुवाक खूण 130 जाण दशक त्यासी मनोहर स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवाक 20 पर्येसी 24 दशक त्यासी एक चित्ते पर्येसा चित्ती म्हणजे प्रश्नासी अनुवाक 21 3 अधिक 50 दशक त्यासी विस्तार असे थोर चौथा प्रश्न नाम मंत्र ब्राह्मण 2 अनुवाक जाण 85 दशक त्यासी श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जाण 12 8 अधिक 87 दशक तुम्ही जाणावे पितृमेध असे प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण 27 दशक जाण एक चित्ते पर्येसा शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक असती 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर ब्रह्मवल्ली असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 जाण 14 दशक असे खूण व्यास म्हणे शिष्यांसी भृगुवल्ली असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जाण 15 दशक जाण एक चित्ते पर्येसा दशम प्रश्न नारायण अनुवाक 80 असती खूण 100 वेद जाण दशक त्यासी पर्येसा 10 प्रश्न अरणासी अनुवाक जाण पर्येसी 250 संख्या असे पर्येसा 500 उपरी 83 विस्तारी दशक जाणा मनोहरी म्हणे व्यास शिष्याते ऐसे ग्रंथ 83 प्रश्न असती 82 21 अधिक 200 सहस्रासी अनुवाक जाण मनोहर 50 दशक विस्तार सांगेन तुम्हा परिकर 202 सहस्र 2 असती 2 6 अधिक उन्नत दशके जाण विख्यात
ग्रंथत्रय परिपूर्ण ऐशी या यजुर्वेदासी भेद असती 86 त्यात एक भेदासी एवढासे विस्तार येणे परिव्यास मुनी वैशंपायना विस्तारोनी सांगितले म्हणून श्री गुरु म्हणती द्विजासी तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगतसे व्यास मुनी सामवेद विस्तारोनी निरूपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्त्रग्वी असे जाण शुची वस्त्र प्रावरण क्षौमी दांत चर्म धारण दंडधारी असे रूप नयन वर्ण कांचन सूर्यासारिखे असे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती ऐसी कवणासे शक्ती समस्त शिकू म्हणावया नारायणा वांचोनी समस्त भेद नेणे कोणी ऐक शिष्या जैमिनी सांगेन तुझ किंचित प्रथमासुरायणी दुसरे वासुरायणी वार्तांतव्यय म्हणून तिसरा भेद परियेसा प्रांजली भेदासे एक ऋग्वैन विध पंचम ऐक आणि प्राचीन योग्य शाखा असे सहावा परियेसा ज्ञान योग्य सप्तम राणायनी असे जानाम यासी भेद नवम आहेत ऐका एक जिद्दे राणायनी शाट्यायनी तिसरा शाट्या म्हणून मुद्गल नाम जाणून चौथा भेद परियेसा खलवला महाखलवला षष्ठ नामे लांगला सप्तम भेद कौधुमा भला गौतम मणिजय परियेसा नवम शाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारोनी सांगितले व्यासमुनी श्री गुरु म्हणती द्विजांसी पूर्ण साम वेदासी कोण जाणे क्षितीसी तीन वेदी म्हणवीसी मदोन्मत्त होऊन या सुमंतु म्हणजे शिष्यांसी सांगतसे व्यास हर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परियेसा या अथर्वण वेदासी उपवेद असे परियेसी शस्त्रशास्त्र निश्चयेसी वैतानस गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी म्हणावे अनुष्टुप छंदासी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्ण वर्ण असे जाण कामरूपी क्षुद्र कर्म स्वदार तुष्ट त्यासी नाम विश्वसृजक साध्य कर्म जलमूर्नी गालव ऐसे रूप तयासी भेद नऊ परियेसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्रीव्यास पैपलाद भेद प्रथम दुसरा भेद दांत नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद तौत जाण औत नाम असे ऐक ब्रह्मद पलाश विशेष सातवी शाखा ऐक शौनकी म्हणजे परियेसा अष्टम वेददर्शी भेदासी चरण विद्या नवमेसी पांच कल्प परियेसी सांगेन ऐका एक चित्ते नक्षत्र विधी विधान कल्प संहिता शाती असे कल्प समस्त देव उपांग रूप व्यास म्हणे शिष्यांसी ऐसे चौगा शिष्यास सांगतसे वेद व्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा या भरतखंडात पूर्वे होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य जाहले क्षितीसे कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेच्छा पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्राह्मणांसी देवत्व वेद बळे नित्यत्व भूसूर म्हणती याची काज पूर्वी राजे याची कारण पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देता दक्षिणा अंगीकार न च करीते वेद बळे विप्रांसी
त्रयमूर्तिवश होते त्यांचे, इंद्रादी सुरवरांचे भय होते विप्रांचे, कामधेनु कल्पतरु विप्रवाक्ये होते थोरू, पर्वत करीती तृणाकारू तृणपर्वत वेद सत्वे, विष्णू आपण पर्ययसी पूजा करी ब्राह्मणांसी, आपुले दैवत म्हणे त्यांसी वेद सत्वे करुनिया, देवाधीनं जगत् सर्वं मंत्राधीनं च दैवतं, ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम, ऐसे महत्व ब्राह्मणांसी पूर्वी होते पर्ययसी, वेद मार्ग त्यजोनी सुरसी अज्ञान मार्गे रहाटती, तेणे सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले, अध्यापन करीती मोले वेद विक्रय पर्ययसा, हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक, त्यांचे पाहू नये मूक ब्रह्म राक्षस होताती, ऐसे चारी वेदांसी शाखा सती बहुवसी, कवण जाणे क्षितीसी सकळ गौप्य होऊन गेले, चतुर्वेदी म्हणवीसी लोकांसवे चर्चा करीसी, काय जाणसी वेदांसी अखिल भेद आहती जाणा, ऐशियामध्ये काय लाभ घेऊ नये द्विजक्षोभ, कवणे केला तू ते बोध जाई आता येथूनी, आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखवीसी, त्रिविक्रम यती पाशी पत्र मागसी लिहूनी, अंसे बोल ऐकूनी जावे तुवा परतोनी, वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नका, ऐसे श्री गुरु ब्राह्मणांसी सांगती बुद्धी हितासी, न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू, चर्चा जरी न करू येथे हारी दिसेल आमुते, सांगती लोक राजयांते महत्वा मुझे उरेल केवी, सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्रमदोन्मत्ता, नेणती आपुले हिता त्यासी मृत्यू जवळी आला, गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु, वेद विवरण ऐकता साधन होय समाधान श्रोते जना, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनं नाम षड्विंशोऽध्यायः, श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। होय संख्या 242। यथार्थ श्री गुरुचरित्र वेद विस्तार कथनम नाम अध्याय 26वा। श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, हे विप्रहो, विनाकारण भ्रमिष्ठासारखे वागू नका. ब्रह्म जाणकारांना देखील वेदांत कळत नाही. वेद अनंत आहेत. व्यासमुनी हे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहेत. वेदांचे विभाग करून व्यासमुनींनी सांगितले ते देखील त्यांना पूर्ण वेद जाणता आले नाहीत. व्यासमुनींना 4 पट्टशिष्य होते. एक पैल, दुसरा वैशंपायन, तिसरा जयमिनी आणि चौथा सुमंतू. त्यांनी वेदभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली. व्यासमुनी म्हणाले, वेदांचा महिमा अनंत आहे. 4ही वेद वाचणे अशक्य आहे. एक वेद शिकतो म्हटले तरी कल्पांपर्यंत दिवस लागतील. या वेदाचा आदी अंत अर्थात आरंभापासून अखेरपर्यंत सांगतो ते नीट ऐका. ब्रह्मदेवाकडून भारद्वाज ऋषींना 3 मुठी वेद दान. पूर्वी भारद्वाज नावाचे फार विद्वान मुनी होते. त्यांनी 3ही ब्रह्मकल्प भ्रमण केले. शेकडो वर्षांपर्यंत अभ्यास केला. वेद पूर्ण शिकण्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचे आचरण केले. तरी त्यांना फारच थोडे ज्ञान मिळाले. म्हणून पुन्हा तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे मुनी, मी प्रसन्न झालो आहे. काय मागणे आहे ते माग. भारद्वाज ऋषी म्हणाले, हे देवन, मी ब्रह्मचर्याचे आचरण केले आहे. माझी वेद आदी अंतापर्यंत शिकण्याची इच्छा आहे. सविस्तर वेद मला शिकवावे असा वर मला कृपया द्यावा. असे म्हणून
ऋषी मुनींनी ब्रह्मदेवाच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा ब्रह्मदेव ऋषींना म्हणाले, या वेदांची काही गणती नाही. वेद अगम्य आहेत. तुला मी दाखवितो. मन निर्मळ करून पहा. हे भारद्वाज मुनी, शक्य झाल्यास अभ्यास करावा. असे म्हणून ब्रह्मदेवाने वेद दाखविले. ते भारद्वाज मुनी पाहतच राहिले. वेदांच्या पर्वतप्राय 3 राशी होत्या. त्या कोटी सूर्याप्रमाणे तेजपुंज होत्या. ते पाहून ऋषी घाबरले व म्हणाले, या पर्वतप्राय 3 वेद राशींचा अभ्यास केव्हा व कसा करणार? शेकडो वर्ष ब्रह्मचर्य पाळून देखील अत्यल्प वेद शिकू शकलो. एवढे पर्वतप्राय वेद कधी शिकणार? असा विचार करून ऋषी भयभीत झाले व ब्रह्मदेवांच्या चरणावर मस्तक ठेवले. ते म्हणाले, हे देवा, मला क्षमा करा. हे मला शक्य नाही. या वेदांचे आदी अंत पहावयास मी असमर्थ आहे. तेव्हा हे जगन्नाथा, तू जे देशील ते मी घेईन. तू शरणागताचा आधार आहेस. वेद शिकावे अशी माझ्या मनी वासना होती, म्हणून तुझ्याजवळ आलो. वेद अनंत आहेत. इतके शिकणे अशक्य आहे. जे तुम्ही योग्य समजाल तितके मला द्यावे. असे मुनींचे वचन ऐकून ब्रह्मदेवाने वेदराशीतून 3 मुठी वेद काढून मुनींना दिले. 3 मुठी वेद म्हणजे 3 वेद मंत्र. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद. 3 प्रकारच्या मंत्रांनी 4 वेद बनलेले आहेत. या 4 वेदांचा भारद्वाज ऋषींनी अभ्यास केला. म्हणून व्यासमुनी आपल्या 4 शिष्यांना म्हणाले, तुम्ही 4ही वेद शिकू शकणार नाहीत, म्हणून प्रत्येकजण एक एक वेद वाचन करा. शिष्य म्हणाले, एक वेद आम्हाला आदी अंतापर्यंत विस्तारून समजावून सांगा. जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही ग्रहण करू. असे शिष्यांचे वचन ऐकून व्यासमुनी प्रसन्न झाले व विस्ताराने सांगू लागले. ऋग्वेदाचा महिमा. हे शिष्योत्तमा, पैल तुला ऋग्वेद महिमा सांगतो. नीट ऐक. ऋग्वेदाचे वर्णरूप कसे आहे, त्याचे भेदाभेद काय आहे ते सांगतो. ऋग्वेदाचा उपवेद प्रख्यात आयुर्वेद अर्थातच वैद्यशास्त्र आहे. त्याचे गोत्र अत्री असून ब्रह्म हे त्याचे दैवत आहे. गायत्री हा त्याचा छंद आहे. कमलदलाप्रमाणे रक्तवर्ण आहेत. मान व गळा रुंद आहे. केस कुरळे व पिळदार आहेत. चेहऱ्यावर रुबाबदार मिशा आहेत. कनिष्ठिकेच्या अर्थात करंगळीच्या टोकापर्यंत 2 हात अगर 24 अंगुळे अर्थात मध्यमेच्या टोकापर्यंत पूर्ण हात. उंच लांब दाढी आहे. अशी ऋग्वेदाची मानस मूर्ती मनात धारण करावी. आता त्याचे भेद ऐक. शौनकी चरणव्यूहाप्रमाणे पाहता ऋग्वेदाच्या पारायणाचे भेद आहेत, पण ग्रंथकारांची समजूत ते शाखाभेद आहेत अशी झालेली आहे. चरण हे 8 भेद सांगितले आहेत. ते येण्याप्रमाणे: चर्चा, श्रावक, चर्चक, श्रवणीय पार, क्रमपार, क्रमपद, क्रमजट आणि क्रमदंड. पण या ग्रंथात सांगितलेले भेद असे आहेत: चर्चा, श्रावक, चर्चक, श्रवणीयापार, क्रमपार, क्रमपद, क्रमजट आणि क्रमदंड. आणखी 5 भेद शाकला, बाष्कला, आश्वलायनी, शांखायनी आणि मांडकेया असे एकूण 12 भेद आहेत. नारायण व्यासमुनींनी ऋग्वेदाच्या 12 शाखांचा विस्तार करून पैल शिष्याला सांगितला. यजुर्वेदाचा महिमा. नंतर यजुर्वेदाचा विस्तार करून वैशंपायन शिष्याला सांगितला. यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद अर्थात धनुर्विद्याशास्त्र आहे. गोत्र भारद्वाज आहे. अधिदैवत रुद्र असून त्रिष्टुप हा छंद आहे. त्याचे ध्यान कसे आहे ते ऐक. त्याची कंबर बारीक असून मान व गाल स्थूल आहेत. कांचन वर्ण मनोहारी नेत्र पिंगट आहेत. शरीर कृष्णवर्णीय आहे. कनिष्ठिकेच्या अर्थात करंगळीच्या टोकापर्यंत हात असून उंच आहे.
असे यजुर्वेदाचे ध्यान आहे. अशा यजुर्वेदाचे 86 भेद आहेत. प्रथम चरका, दुसरा आहरका, तिसरा कठा, चौथा प्राच्यकठा, पाचवा कपिष्ठता, सहावा चारायण, सातवा वार्तांतविया, आठवा श्वेत, नववा श्वेताश्वतर व 10वा मैत्रायणी असून मैत्रायणीचेच 7 उत्तम भेद आहेत. प्रथम मानवा, दुसरा दुदुंभा, तिसरा एकेया, चौथा वराह, पाचवा हारिद्रशा, सहावा श्याम आणि सातवा श्यामायनी. वाजसनीय शाखेचे 18 भेद आहेत. प्रथम वाजसनेय, दुसरा जावलिका, तिसरा बौद्धेय, चौथा काण्व, पाचवा माध्यंदिन, सहावा शाफेय, सातवा तापनेय, आठवा कापाल, नववा पौड्रवत्स, 10वा आवटिक, 11वा परमावटिक, 12वा पाराशय, 13वा वैधेय, 14वा वैथेय, 15वा औधेय, 16वा गालव, 17वा बैजव, 18वा कात्यायनी. तैत्तिरीय शाखेचे 2 भेद आहेत, औख्या आणि कांडिकेया. या कांडिकेया शाखेचे 5 भेद आहेत. पहिली शाखा आपस्तंभी थोर आहे, मनोहर आहे. यज्ञादी कर्माचा आचार यात विस्ताराने नमूद केला आहे. दुसरा बोधायनी, तिसरा सत्याषाढी, चौथा हिरण्यकेशी आणि पाचवा औख्यायी असे अनुक्रमाने वाचन करावे. षडंगे विशेष आहेत. त्यांची नावे अशी आहेत: 1 शिक्षा, 2 कल्प, 3 व्याकरणिक, 4 निरुक्त, 5 छंद आणि 6 ज्योतिष. आणखी त्यांची उपांगे आहेत: 1 प्रतिपद, 2 अनुपद, 3 छंद, 4 भाषा, 5 धर्म, 6 मीमांसा, 7 न्याय, 8 तर्क, 18 परिशिष्ट आहेत. प्रथम युपलक्षण, दुसरा छागलक्षण, तिसरा प्रतिज्ञासूत्र, चौथा अनुवाकाध्याय, 5वा चरणव्यूह, 6वा श्राद्धसूत्र, 7वा शुल्वसूत्र, 8वा पार्षदसूत्र, 9वा ऋग्यजूसूत्र, 10वा इष्टकापुरण, 11वा प्रवराध्याय, 12वा उक्थशास्त्र, 13वा ऋतुसंख्या, 14वा निगम, 15वा यज्ञपार्श्व, 16वा होत्रक, 17वा प्रसवोत्थान व 18वा कुर्मलक्षण. पूर्वी वेदराशी होत्या, त्यावरून मानवाला अभ्यास करणे अशक्य होते. म्हणून व्यासमुनींनी वेद विस्तार केला, शाखा भेद विस्तार करून सांगितला. त्यातून आता आपल्या बुद्धीप्रमाणे ग्रहण करावे. त्यावेळी शिष्य वैशंपायन म्हणाला, गुरु महाराज, यजुर्वेद आपण विस्तारून सांगितला, शाखाभेदही वेगवेगळे करून सांगितले, पण एक शंका राहिली. त्याची मूळ शाखा कोणती ते कृपया सांगावे. व्यासमुनी म्हणाले, तू बरोबर प्रश्न केलास. या यजुर्वेदाचे मूळ तुला सांगतो, ते नीट ऐक. मंत्र, ब्राह्मण, संहिता हेच यजुर्वेदाचे मूळ आहेत. यज्ञादी कर्मक्रियेसाठी हेच मूळ आहे. याचा विधिवत अभ्यास कर. तेव्हा शिष्य म्हणाला, मला यजुर्वेद मूळ विस्तारून सांगावे. या व्यासमुनी पुढे सांगू लागले. प्रथम अष्टक, मंत्र, ब्राह्मण, संहिता ग्रंथाचा अभ्यास कर. 7 अष्टक संहितेचा विस्तार करून सांगतो. ऋग्वेदाचे जसे अध्याय तसे यजुर्वेदाचे प्रश्न म्हटले जातात. 50 म्हणजे 50 पदांचा एक गट म्हणण्याच्या सोयीसाठी वैदिकांनी 50 पदांचे भाग केलेले आहेत. अनुवाक म्हणजे वर्ग. जसे रुद्राचे 11 अनुवाक तसे ऋग्वेदाचे वर्ग म्हणतात. प्रथम तुला प्रथमाष्टकाचा विस्तार सांगतो. ईशत्वा प्रश्नाचे 14 अनुवाक आहेत, त्यात 28 50 आहेत. दुसरा आपडदंतू प्रश्नाचे 14 अनुवाक आहेत, त्यात 34 50 आहेत. तिसरा देवस्तत्वा प्रश्नाचे 14 अनुवाक आहेत,
त्यात 31 पन्नास आहेत. चौथा आद दे प्रश्नाचे 46 अनुवाक आहेत, त्यात 54 पन्नास आहेत. पाचवा देवासूर प्रश्नाचे 11 अनुवाक आहेत, त्यात 51 पन्नास आहेत. सहावा संतवसींचा प्रश्नाचे 12 अनुवाक आहेत, त्यात 51 पन्नास आहेत. सातवा पाकयज्ञ प्रश्नाचे 13 अनुवाक आहेत, त्यात 51 पन्नास आहेत. आठवा अनुमत्ते प्रश्नाचे 22 अनुवाक आहेत, त्यात 42 पन्नास आहेत. याप्रमाणे प्रथम अष्टक आहेत. प्रथम अष्टकात 8 प्रश्न आहेत, त्याचे 146 अनुवाक आहेत, त्यात 342 पन्नास आहेत. द्वितीय अष्टक. आता द्वितीय अष्टकाचा विस्तार ऐक. प्रथम प्रश्नाचे नाव वायव्य आहे, त्याचे 11 अनुवाक असून 65 पन्नास आहेत. द्वितीय प्रश्नाचे नाव प्रजापती गुहान आहे, त्याचे 12 अनुवाक असून 71 पन्नास आहेत. प्रजापती या प्रतीकाचे यजुर्वेदाच्या संहितेत 2 व ब्राह्मणात 2 असे 4 प्रश्न असल्यामुळे ते वेगवेगळे ओळखण्यासाठी वैदिकांनी त्यांना क्रमाने गुहान प्रजापती, सर्पान प्रजापती, दशान प्रजापती व अश्वमेध प्रजापती असे संकेत केलेले आहेत. तिसऱ्या प्रश्नाचे नाव आदित्यभ्य आहे, त्याचे अनुवाक 14 असून 56 पन्नास आहेत. 14 प्रश्न देवमानुषी आहे, त्याचे 14 अनुवाक असून 48 पन्नास आहेत. पाचवा प्रश्न विश्वरूप आहे, त्याचे वाचन केले असता महापाप नष्ट होते, त्याचे 12 अनुवाक असून 74 पन्नास आहेत. सहावा प्रश्न समिदा आहे, त्याचे अनुवाक 12 असून 70 पन्नास आहेत. असे द्वितीय अष्टकाचे 6 प्रश्न असून 75 अनुवाक आहेत व 384 पन्नास आहेत. तृतीय अष्टक. आता तिसऱ्या अष्टकाचा विस्तार ऐक. प्रथम प्रश्न प्रजापती रकाम असून त्याचे 11 अनुवाक आहेत, त्याच्या 42 पन्नास आहेत. दुसरा प्रश्न यव्वे पवमान आहे, त्याचे 11 अनुवाक असून 46 पन्नास आहेत. तिसरा प्रश्न अग्ने तेजस्वी आहे, त्याचे अनुवाक 11 असून 36 पन्नास आहे. चौथा प्रश्न विवाहित आहे, त्याचे अनुवाक 11 असून 46 पन्नास आहेत. पाचवा प्रश्न पूर्णापश्चात आहे, त्याचे अनुवाक 11 असून 36 पन्नास आहेत. असे एकूण 5 प्रश्न तृतीय अष्टकात असून 55 अनुवाक आहेत व 206 पन्नास आहेत. चतुर्थ अष्टक. आता चौथ्या अष्टकाचा विस्तार सांगतो. प्रथम प्रश्न युंजान, त्याचे 11 अनुवाक असून 46 पन्नास आहेत. दुसरा प्रश्न विष्णुक्रमोसी, त्याचे 11 अनुवाक असून 48 पन्नास आहेत. तिसरा प्रश्न अपात्वेम, त्याचे 13 अनुवाक असून 36 पन्नास आहेत. चौथा प्रश्न रश्मीरसी, त्याचे 12 अनुवाक असून 37 पन्नास आहेत. पंचम प्रश्न नमस्ते रुद्र, त्याचे 11 अनुवाक असून 27 पन्नास आहेत. सहावा प्रश्न अश्वनूर्ज, त्याचे 9 अनुवाक असून 46 पन्नास आहेत. सातवा प्रश्न अग्नविष्णू, त्याचे 15 अनुवाक असून 39 पन्नास आहेत. असे चतुर्थ अष्टकात एकूण 7 प्रश्न आहेत. अनुवाक 82 असून 279 पन्नास आहेत. पंचम अष्टक. आता पंचम अष्टकाचा विस्तार पाहू. त्यात प्रथम प्रश्न सावित्राणी आहे, त्याचे 11 अनुवाक असून एकूण 60 पन्नास आहेत. द्वितीय प्रश्न विष्णुमुख आहे, त्याचे 12 अनुवाक असून 64 पन्नास आहेत. तिसरा प्रश्न उत्सन्न आहे,
त्याचे 12 अनुवाक असून 48 पन्नासा आहेत. चौथा प्रश्न देवासुरा आहे, त्याचे अनुवाक 12 असून 58 पन्नासा आहेत. पाचवा प्रश्न वदे केन आहे, त्याचे अनुवाक 24 असून 62 पन्नासा आहेत. सहावा प्रश्न हिरण्यवर्ण आहे, त्याचे अनुवाक 23 असून 54 पन्नासा आहेत. सातवा प्रश्न यो वा आ य था आहे, त्याचे अनुवाक 26 असून 58 पन्नासा आहे. असे पंचमाष्टक संहितेत एकूण 7 प्रश्न आहेत. त्याचे अनुवाक 120 असून 403 पन्नासा आहेत. 6वे अष्टक. आता 6व्या अष्टकाचा विस्तार पाहू. प्रश्न प्राचीन वंश आहे, त्याचे 11 अनुवाक असून 76 पन्नासा आहेत. दुसरा प्रश्न यदुभी आहे, त्याचे 11 अनुवाक असून एकूण 60 पन्नासा आहेत. तिसरा प्रश्न चातुवाल आहे, त्याचे 11 अनुवाक असून 62 पन्नासा आहेत. चौथा प्रश्न यज्ञेन आहे, त्याचे 11 अनुवाक असून 51 पन्नासा आहेत. पाचवा प्रश्न इंद्रवृत्त आहे, त्याचे 11 अनुवाक असून 42 पन्नासा आहेत. सहावा प्रश्न सुवर्गाय आहे, त्याचे 11 अनुवाक असून 43 पन्नासा आहेत. असे 6व्या अष्टकात एकूण 6 प्रश्न आहेत. त्यात 66 अनुवाक असून 333 पन्नासा आहेत. 7वे अष्टक. आता सप्तम अष्टकाचा विस्तार पाहू. प्रथम प्रश्न प्रजनन आहे, त्याचे अनुवाक 20 असून 52 पन्नासा आहेत. दुसरा प्रश्न साध्या आहे, त्याचे अनुवाक 20 असून 50 पन्नासा आहेत. तिसरा प्रश्न पजवंता आहे, त्याचे 22 अनुवाक असून 42 पन्नासा आहेत. चौथा प्रश्न बृहस्पतिरकाम आहे, त्याचे 22 अनुवाक असून 53 पन्नासा आहे. पाचवा प्रश्न गाबोवा आहे, त्याचे 25 अनुवाक असून 54 पन्नासा आहेत. असे सप्तम अष्टक संहितेत 5 प्रश्न असून त्याचे 107 अनुवाक आहेत व 251 पन्नासा आहेत. सर्व सप्त अष्टक संहितेत एकूण 44 प्रश्न आहेत. त्यांचे 651 अनुवाक असून 2158 पन्नासा आहेत. प्रथम ब्राह्मण अष्टक. आता वेदाच्या ब्राह्मण भागास सुरुवात झाली. ब्राह्मण म्हणजे मंत्राचे विधान ज्यात सांगितले आहे तो भाग होय. ब्राह्मणात 3 अष्टके आहेत. प्रथम अष्टकात 8 प्रश्न आहेत. प्रथम प्रश्न ब्रह्मसंघत्त आहे, त्याचे 10 अनुवाक असून दशक 80 आहेत. दशक म्हणजे 10 वाक्याचा समुदाय. दुसरा प्रश्न उद्धन्य आहे, त्याचे 6 अनुवाक असून दशक 50 आहेत. तिसरा प्रश्न देवसुरा आहे, त्याचे 10 अनुवाक असून 62 दशक आहेत. चौथा प्रश्न उभये आहे, त्याचे 10 अनुवाक असून 66 दशक आहेत. पाचवा प्रश्न अग्नेकृतिका आहे, त्याचे 12 अनुवाक असून 62 दशक आहेत. सहावा प्रश्न अनुमत्य आहे, त्याचे 10 अनुवाक असून 75 दशक आहेत. सप्तम प्रश्न एतद ब्राह्मण आहे, त्याचे 10 अनुवाक असून 64 दशक आहेत. आठवा प्रश्न वरुणस्य आहे, त्याचे 10 अनुवाक असून 37 दशक आहेत. असे प्रथम अष्टक ब्राह्मणात 8 प्रश्न आहेत. त्याचे 78 अनुवाक असून 499 दशक आहेत. द्वितीय ब्राह्मण अष्टक. आता दुसरा अष्टक ब्राह्मणाच्या प्रश्नाचा विस्ताराने अभ्यास कर. प्रथम प्रश्न अंगिरस आहे, त्याचे 11 अनुवाक असून 60 दशक आहेत. दुसरा प्रश्न प्रजापतीर काम कांड आहे, या प्रश्नास कांड म्हणतात. त्याचे 11 अनुवाक असून 73 दशक आहेत. तिसरा प्रश्न कांड ब्रह्मवादिनी आहे, त्याचे 11 अनुवाक असून
50 दशक आहेत. चौथा प्रश्न जुष्टो आहे, त्याचे 8 अनुवाक असून 80 दशक आहेत. पाचवा प्रश्न प्राणो रक्षती आहे, त्याचे 8 अनुवाक असून 45 दशक आहेत. सहावा प्रश्न स्वाद्वित्वा आहे, त्याचे 20 अनुवाक असून 86 दशक आहेत. सप्तम प्रश्न त्रिवृत्ता आहे, त्याचे 18 अनुवाक असून 66 दशक आहेत. अष्टम प्रश्न पिवो अन्न आहे, त्याचे 9 अनुवाक असून 79 दशक आहेत. असे द्वितीय अष्टकात ब्राह्मणाचे 8 प्रश्न आहेत. त्यांचे अनुवाक 96 असून 539 दशक आहेत. तृतीय ब्राह्मण अष्टक. आता तृतीय अष्टक ब्राह्मणाचा विस्तार पाहू. प्रथम प्रश्न अग्निर्नः पातु आहे, त्याचे 6 अनुवाक असून 63 दशक आहेत. दुसरा प्रश्न तृतीयस्य आहे, त्याचे अनुवाक 10 असून 85 दशक आहेत. तिसरा प्रश्न प्रत्युष्टरक्ष आहे, त्याचे अनुवाक 11 असून 79 दशक आहेत. चौथा प्रश्न ब्रह्मनेसी आहे, त्याचा अनुवाक 1 असून 19 दशक आहेत. पंचम प्रश्न सत्य आहे, त्याचे 13 अनुवाक असून 19 दशक आहेत. सहावा प्रश्न अंजती आहे, त्याचे 15 अनुवाक असून 38 दशक आहेत. सातवा प्रश्न आच्छिद्र आहे, त्याचे 14 अनुवाक असून 130 दशक आहेत. आठवा प्रश्न सांग्राहण्या आहे, त्याचे 23 अनुवाक असून 51 दशक आहेत. नववा प्रश्न प्रजापती आहे, त्याचे 23 अनुवाक असून 84 दशक आहेत. दहावा प्रश्न संज्ञान आहे, त्याचे 11 अनुवाक असून 49 दशक आहेत. 11वा प्रश्न लोकांसी आहे, त्याचे 10 अनुवाक असून 62 दशके आहेत. 12वा प्रश्न तुभ्य आहे, त्याचे 9 अनुवाक असून 56 दशक आहेत. असे तिसऱ्या अष्टकात 12 प्रश्न आहेत, त्याचे 146 अनुवाक असून 785 दशक आहेत. असे एकूण 3 अष्टक ब्राह्मणात 28 प्रश्न आहेत, त्याचे 321 अनुवाक असून 1823 दशके आहेत. अरणचा विस्तार. आता तुला अरणचा विस्तार करून सांगतो. अरण म्हणजे आरण्यक, जो वेदभाग अरण्यात बसून म्हणायचा असतो. अरणचे 10 प्रश्न आहेत. प्रथम प्रश्न भद्र आहे, त्याचे 32 अनुवाक असून 130 दशके आहेत. दुसरा प्रश्न स्वाध्याय आहे, त्याचे 20 अनुवाक असून 24 दशके आहेत. तिसरा प्रश्न चित्ती आहे, त्याचे 21 अनुवाक असून 53 दशके आहेत. चौथा प्रश्न मंत्र ब्राह्मण आहे, त्याचे 42 अनुवाक असून 85 दशके आहेत. पाचवा प्रश्न श्रेष्ठ आहे, त्याचे 12 अनुवाक असून 108 दशके आहेत. सहावा प्रश्न पितृमेघ आहे, त्याचे 12 अनुवाक असून 27 दशके आहेत. सातवा प्रश्न शिक्षा आहे, त्याचे 12 अनुवाक असून 23 दशके आहेत. आठवा प्रश्न ब्रह्मवल्ली आहे, त्याचे 9 अनुवाक असून 14 दशके आहेत. नववा प्रश्न भृगुवल्ली आहे, त्याचे 10 अनुवाक असून 15 दशके आहेत. 10वा प्रश्न नारायण आहे, त्याचे 80 अनुवाक असून 104 दशके आहेत. या 10 प्रश्नांचे एकूण 250 अनुवाक असून 583 दशके आहेत. असे संहिता ब्राह्मण आणि अरण या ग्रंथात्रयीत एकूण संहिता 44, ब्राह्मण 28 आणि अरण 10 असे एकूण 82 प्रश्न आहेत. त्याचे अनुवाक 1221 असून 2198 पन्नासा आहेत व 2406 दशके आहेत. अशा प्रकारे व्यासमुनींनी वैशंपायन शिष्याला यजुर्वेद विस्तार करून सांगितला.
सामवेदाचा महिमा. नंतर तिसरा शिष्य जैमिनी याला सामवेद विस्तार करून सांगू लागले. सामवेदाचा उपवेद गांधर्व असून गोत्र कश्यप आहे. श्री विष्णू हे दैवत आहे. सामवेदाचे रूप असे आहे. त्याच्या डोळ्याचा रंग सुवर्णासारखा आहे. सूर्यासारखी त्याची प्रभा आहे. तो 6 अरत्नी उंच आहे. त्याने पांढरे रेशमी वस्त्रे धारण केलेले आहे. तो नित्यमाला धारण करणारा आहे. तो दंडधारी आहे. त्याच्या भेदाचा अंत नाही. समस्त सामवेद शिकू अशी शक्ती कोणातही नाही. एका नारायणा वाचून सामवेदाचे समस्त भेद कोणीही जाणू शकत नाही. तरी तुला थोडे बहुत सांगतो. याचा पहिला भेद असुरायणी आहे. दुसरा वासुरायणी आहे. तिसरा भेद वार्तांत व्यय आहे. चौथा भेद प्रांजली आहे. पाचवा भेद ऋग्वैन विधा आहे. 6वा प्राचीन योग आहे. सप्तम भेद ज्ञानयोग आहे. 8वा भेद राणायनी आहे. राणायनीचे 9 भेद आहेत. प्रथम राणायनी, दुसरा शाट्यायनी, तिसरा शाट्या, चौथा मुद्गल, 5वा खलवला महाखलबला, 6वा लांगला, 7वा कोथुमा, 8वा गोतम, 9वा जैमिनी असे सामवेदाचे भेद आहेत. पूर्ण सामवेद कोणीही जाणू शकले नाही. अथर्वण वेदाचा महिमा. चौथा शिष्य सुमंतू याला व्यासमुनींनी अथर्वण वेद सांगितले. या अथर्वण वेदाचा धनुर्वेद उपवेद आहे. तो शास्त्रांनी परिपूर्ण आहे. त्याचे गोत्र वैतान असून त्याचे अधिदैवत इंद्र आहे. त्याचा कृष्णवर्ण आहे. पाहिजे ते रूप धारण करणारा आहे. तो जलाने भरलेले गाडगे मस्तकावर घेतलेल्याप्रमाणे दिसतो. असे त्याचे रूप असून त्याचे 9 भेद आहेत. प्रथम पैप्पलाद, दुसरा दांत, तिसरा प्रदांत, चौथा तौत, 5वा औत, 6वा ब्रह्मदपलाश, 7वा शौनकी, 8वा वेददर्शी, 9वा चारणविद्या. कल्प नावाचे अथर्ववेदाचे उपग्रंथ आहेत. असे एकूण 5 कल्प आहेत. 1 नक्षत्र, 2 विधी, 3 विधान, 4 संहिता, 5 शांती, समस्त देव उपांगरूप आहेत. अशा 4ही शिष्यांना व्यासांनी वेदांचे भेद विस्तारून सांगितले. या भरतखंडात पूर्वी पुण्य कर्म बहुत होत असे. लोक वर्णाश्रम धर्म आचरित होते. या कलियुगात कर्म कोणी करीत नाही. वेद लोप पावले. द्विजकर्म भ्रष्ट झाले. द्विजमलेंच्या पुढे वेद पाठ करतात. त्यामुळे त्याचे सत्व गेले. ते मंदमती झाले. पूर्वी ब्राह्मणाला देवत्व होते. पूर्वी वेदपाठ नित्य करीत. म्हणूनच राजे लोक ब्राह्मणाला देव मानून पूजा करीत. त्याचा मान सन्मान करीत. वेदबळे विप्रांना त्रिमूर्ती वश होतात. इंद्रादी देवांना विप्राचे भय होते. स्वतः विष्णू ब्राह्मणांची पूजा करीत. त्या विप्रांना आपले दैवत मानित. ते सत्व आता लोप पावले आहेत. आता लोक द्रव्य घेऊन वेद शिकवू लागले. वेद विक्रय करू लागले. हीन याती पुढे मूर्ख लोक वेद म्हणू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता. लोकांशी चर्चा करता. काय वेद जाणता? वेदांचे अनंत भेद आहेत. आपलीच स्तुती स्वतः करता. जयपत्रे मागता. माझे ऐका. शहाणपणाने येथून परत जा. गर्व करून आपला प्राण गमावू नका असे गुरु महाराजांनी विप्रांना सांगितले. पण ते तामसी काहीही ऐकावयास तयार नव्हते. चर्चा करू न दिली तर हार पत्करावी लागेल. मग आमचे महत्त्व राहणार नाही. म्हणून आम्ही चर्चा करू अथवा आम्हाला जयपत्र द्यावे असे ते विप्र म्हणाले. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू.
इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 26. ओम तत्सत.